हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय तर्कवितर्क. ठाकरे बंधू मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा. काय ते रस्ते, काय त्यांची अवस्था, मलाच पालकमंत्री असल्याची लाज वाटते. फुरसुंगी नगर परिषदेसाठी घेतलेल्या प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य. मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचं मोठं विधान. तर पुढेही युती टिकवायची की नाही हेही त्यांनाच विचारा. श्रीकांत शिंदेंचा पलटवार. अंजली दमानिया 21 किलो कागदपत्र घेऊन दिल्लीत. उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता. अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी 24 तासांचा दिला होता अल्टिमेटम. अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न. कामावर नाहीतर पैसे आणि निधीवरती मतं मागितली जात आहेत. शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवरती टीका. सुनील तटकरेंनी आमच्या युतीत धृतराष्ट्राप्रमाणे मिठाचा खडा टाकला. आमदार महेंद्र दळवींची तटकरेंवरती टीका. तर पार्थ पवारांच्या घोटाळ्यामागे सुनील तटकरे हे सूत्रधार, दळवींचा आरोप. भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईकांचं जितेंद्र सिंह यांना पत्र. मुंबईवरून केलेल्या वक्तव्याचा निषेध करत नाईकांनी सिंहांना सुनावले खडेबोल. वक्तव्य मागे घेण्याचंही आवाहन. कुणाल कामराने आरएसएस संदर्भात आक्षेपार्ह टी-शर्ट घालत पोस्ट केल्यामुळे नवा वाद. भाजप युवा मोर्चाची नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार. गुन्हा दाखल करण्याचीही मागणी. उद्या त्रिभाषा समिती साधणार मुंबईकरांशी संवाद. पहिलीपासून 3 भाषा शिकवल्या जाव्या अथवा नाही यावरती त्रिभाषा समिती नागरिकांची मतं जाणून घेणार. आणि मुंबईतील हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर. बीएमसी शहरात 3 दिवस डीप क्लिनिंग ड्राईव्ह राबवणार. मुंबईतील प्रमुख 750 किलोमीटर रस्त्यांवरील धूळ कचरा हटवणार. तर काही बांधकामांवरती सुद्धा बंदी. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि आता आपण बघूया महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरेंनी दुपारी अचानक शिवतीर्थावरती जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीविषयी अत्यंत गोपनीयता सुद्धा बाळगलेली होती. आणि या भेटीमध्ये केवळ महापालिका निवडणुकीतील जागा वाटपच नाही तर शिवसेना, उभाठा आणि मनसेच्या संभाव्य विलिनीकरणावरती सुद्धा चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली हे सुद्धा आपण बघूया. तर दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणावरती चर्चा झालेली आहे. दोन्ही बंधूंमध्ये बंद दारात चर्चा झाली आहे. यामध्ये ठाकरे बंधूंमध्ये 2.25 तास खलबत झालेली आहे. या भेटीविषयी कमालीची गुप्तता बाळगण्यात आलेली होती. शिवसेना, उभाटा, मनसे एकत्र येण्यावरती सुद्धा चर्चा झाली अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा बघायला मिळते. तर आपण बघतोय 27 जुलै 2025 उद्धव ठाकरेंच्या वाढदिनी राज ठाकरे मातोश्रीवरती दाखल झालेले होते. मध्यंतरीच्या काळात दोन्ही बंधूंमध्ये ज्या गाठीभेटी झाल्या त्याचा आपण आढावा घेतोय. तर ऑगस्ट 2025 27 तारखेला गणेशोत्सवानिमित्ताने उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावरती आलेले होते. यानंतरची भेट जर आपण बघितली तर दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झालेली आहे 10 सप्टेंबर 2025ला. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावरती दाखल झाले. यामध्ये उद्धव आणि राज यांच्यामध्ये जवळपास 2.5 तास चर्चा झालेली आहे. यानंतर पुढची भेट झाली आहे दोन्ही बंधूंमध्ये. पुढची जी भेट झाली आहे त्यानंतर चर्चा झाली आहे ती मातोश्रीवरती राज ठाकरे भेटीला आलेत 5 ऑक्टोबर 2025ला. ठाकरे बंधूंमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झालेली होती. यानंतरची भेट आपण बघतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेट झालेली आहे. राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवरती गेलेत. तारीख होती 12 ऑक्टोबर 2025. 12 ऑक्टोबरला पुन्हा एकदा मातोश्री निवासस्थानी ठाकरे कुटुंबाचं स्नेहभोजन झालं.
या कुटुंबामध्ये चर्चा झालेली आहे. पुढची भेट झालेली आहे. उद्धव ठाकरे भेटीसाठी आलेले आहेत. यावेळेला उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थावरती दाखल झाले. तारीख होती 18 ऑक्टोबर 2025. दीपोत्सवात ठाकरे कुटुंब आपल्याला एकत्र बघायला मिळालेलं होतं आणि या दरम्यानच या सगळ्या गाठीभेटी झालेल्या आपण बघितलेल्या आहेत. यानंतर लगेचच पुढची भेट सुद्धा झालेली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती दाखल झाले. ती तारीख होती 22 ऑक्टोबर 2025ची. यामध्ये सुद्धा राज ठाकरेंच्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने भेट दिली आणि कुटुंबामध्ये चर्चा झालेली आहे. यानंतर पुढची भेट झाली आहे. उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंना भेटलेले आहेत. शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत. तारीख होती 27 नोव्हेंबर 2025. यावेळेला युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली. पुढे जाऊया. पुढची महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे लातूरच्या अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला अमित देशमुखांचा अनोखा अंदाज बघायला मिळाला. त्यांनी शायरीच्या माध्यमातून मतदारांकडून आशीर्वाद मागितलाय. सयारा तू तो बदला नाही, मौसम जरासा रूठा हुआ है, हे गीत त्यांनी म्हटलेलं आहे आणि काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे. त्यांच्या शायरीची जोरदार चर्चा होते. सैयारा तो बदला नहीं है. सही है ना? सैयारा तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा. इकडे जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला शिंदेंचा अनोखा अंदाज बघायला मिळाला आहे. शायरीच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं विकासाचं विजन सांगितलेलं आहे. तर शायरीच्या माध्यमातूनच विरोधकांवरती सुद्धा जोरदार टीका केली आहे. मैं करता हूं कमिटमेंट, मेरा काम है परमानेंट, मेरा विजन सिर्फ डेवलपमेंट है, डेवलपमेंट. इलाका किसका भी हो, धमाका हम ही करेंगे. जलवा किसी का भी हो, जुलूस हम ही निकालेंगे. बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. पार्थ पवारांच्या जमीन खरेदी घोटाळ्याच्या संदर्भात कागदपत्र घेऊन अंजली दमानिया दिल्लीत पोहोचल्यात. 2 दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वेळ न दिल्यास त्यांच्या घरासमोर कागदपत्र ठेवून मुंबईला परतणार असल्याचं दमानिया यांनी सांगितलेलं आहे. यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. उद्या त्रिभाषा समिती मुंबईकरांशी संवाद साधणार आहे. 3 भाषा पहिलीपासून शिकवल्या जाव्यात अथवा नाही याबाबत त्रिभाषा समिती नागरिकांची मतं जाणून घेणार आहे. MMR रिजनमधील नागरिकांचं म्हणणं ऑनलाईन पद्धतीने ऐकून त्रिभाषा समिती 3ऱ्या भाषेसंदर्भात धोरण निश्चित करणार आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीवरील महानगर या नावातील र शब्द हरवल्यामुळे महानगरचे महानग असं झाल्याच्या घटनेला तब्बल 2 महिने होत आले तरी सुद्धा पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवलेली होती. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि मुख्यालयाच्या फलकावरील महानगर हा शब्द दुरुस्त करत पुन्हा एकदा व्यवस्थित करण्यात आला. लाडकी बहीण योजनेवरून आता महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. लाडकी बहीण ही माझी संकल्पना आहे असं विधान पंकजा मुंडेंनी केलं होतं. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलंय. लाडकी बहीण योजनेची घोषणा करणारा हा एकनाथ शिंदे होता असं एकनाथ शिंदे म्हणाले. वायू प्रदूषणास कारणीभूत 53 बांधकामांना मुंबई पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. काम थांबवण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी दिलेत. बांधकामस्थळी वायू गुणवत्ता निर्देशांक संयंत्र बंद असल्यास सक्त कारवाई करण्याचा इशाराही दिला. कुणाल कामराने RSS संदर्भात आक्षेपार्ह टी-शर्ट घालत एक्सवरती पोस्ट केल्यामुळे नवीन वाद निर्माण झालाय. कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला. दरम्यान कुणाल कामरा विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. भाजप आमदार आशिष देशमुखांनी काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी दिली आहे. फडणवीस गृहमंत्री जास्त वळवळ कराल तर कापून टाकू असं वक्तव्य आशिष देशमुखांनी नागपुरातील प्रचार सभेतून केलंय. त्यांच्या विधानाने वादाची शक्यता निर्माण झाली. काँग्रेसने दलित आणि मुस्लिमांना फसवलं असा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी
पाथरी या ठिकाणी झालेल्या सभेमधून केलेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेला मतदान करण्याचं आवाहन शिरसाटांनी मतदारांना केलं आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करण्याचे आदेश दिलेत. जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. खोट्या कागदपत्रांच्या आधाराने मिळवलेल्या दाखल्यांचं रॅकेट मोडणार असून पोलिसात तातडीने तक्रार दाखल करण्याचे प्रशासनाला आदेश दिल्याचंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे उद्यापासून 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावरती आहेत. मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये ते सहभागी होणार आहेत. 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान आझाद मैदान या ठिकाणी केलेल्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच जरांगे मुंबईत येत आहेत. गौरी गर्जेच्या अंगावरती जखमा झाल्याचं अहवालामध्ये स्पष्ट झालं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघांच्याही अंगावरती जखमा आढळल्याने अहवालातून स्पष्ट झालंय. दरम्यान गौरीचा पती आनंद गर्जेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. बीडमध्ये नीलम गोरेंनी पालवे कुटुंबियांची भेट घेतली. आनंद गर्जे यांची बहीण शीतल आणि भाऊ अजय यांना अटक करण्याची मागणी पालवे कुटुंबानं केली आहे. डॉक्टर गौरी गर्जेला न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं वक्तव्य नीलम गोरेंनी केलं आहे. तर सक्षम सरकारी वकील सुद्धा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी पालवे कुटुंबाला दिलं आहे. मुंबईतील फुटपाथ आणि इमारतीच्या गच्चीवरती जाहिरात प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून जाहिरातीची मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आली आहेत. 40 बाय 40 फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या फलकांना परवानगी नाकारली आहे. मुंबईतील प्रदूषणासंदर्भात शिवसेना नेते मिलिंद देवरा यांनी महापालिकेला पत्र दिलं आहे. महापालिकेच्या परिसरातील बांधकाम बंद करण्याबाबत हे पत्र देण्यात आलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईकांनी जितेंद्र सिंह यांना पत्र लिहिलंय. नाईकांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांना खडेबोल सुनावले. मुंबईवरून केलेल्या वक्तव्याचा निषेध करत राम नाईकांनी समाचार घेतलाय. वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची जमीन खासगी कंपनीच्या नावे केल्याप्रकरणी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक, तत्कालीन आयुक्त, सहाय्यक आयुक्त, आर्किटेक्ट आणि नगररचना संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. आमदार महेंद्र दळवींनी पुन्हा एकदा सुनील तटकरेंवरती जोरदार प्रहार केला. तटकरेंनी आमच्या युतीत धृतराष्ट्राप्रमाणे मिठाचा खडा टाकला असं महेंद्र दळवी म्हणाले. रायगड जिल्ह्यात भाजपासोबत युती तोडण्यासाठी राष्ट्रवादीने सुपारी दिल्याचा दावा दळवींनी केलाय. तर विधान परिषदेवरती तटकरेंचे सुपुत्र भाजपाच्या तिकिटावरती लढतील असं महेंद्र दळवी म्हणाले. जातपात न बघता विकासाला साथ देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. तर आमचा विकासाचा अजेंडा असल्याचंही शिंदेंनी म्हटलंय. जळगावच्या मुक्ताईनगरच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सुरू असून कामावरती नाही तर पैसे आणि निधीवरती मतं मागितली जात आहेत अशी टीका शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केली. निवडणुकीच्या काळात एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होतच राहतात. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असतो अशी प्रतिक्रिया देत प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांच्या वक्तव्यावरती अधिक बोलणं टाळलंय. लाडकी बहीण योजना ही माझी संकल्पना होती. परळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभेत म्हटलं होतं, लाडली बहिणासारखी लाडकी बहीण योजना आणा, आपलं सरकार 100% येईल असं सांगितलं होतं आणि खरं झालं असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीच्या काळात कोणाच्याही खात्यात दिला जाऊ नये अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान हप्ता दिल्यास आचारसंहितेचा भंग होत असल्याचं वडेट्टीवारांनी पत्रातून लिहिलं आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे सर्व उमेदवार निवडून देऊन देवाभाऊच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करायचा आहे. टीका टिप्पणी करत नाही, सकारात्मक राजकारण करतो, शिव्या देऊन कुरघोडी करून राजकारण होत नाही अशा शब्दात अशोक चव्हाणांनी नाव न घेता पुन्हा एकदा संजय शिरसाटांचा समाचार घेतलाय. मतदान जे होतं ते कामांवरच होतं, निधीवरती होत नसल्याचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलंय. तर शरद पवार असं का बोलले हे माहीत नसल्याचंही त्या म्हणाल्या. बिहार निवडणूकमध्ये तरुण उमेदवार निवडून आणले. तसंच अचलपूरमध्ये एका तरुणीला उमेदवारी दिली. त्यामुळे तरुण नेतृत्व असलेल्या रुपाली माथने यांना निवडून द्या असं आवाहन नवनीत राणांनी केलं आहे. पुढच्या निवडणुकीत नवनीत राणा 5 लाख मतांनी विजयी होणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. अचलपूरमध्ये प्रचार करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. चोपडा नगर परिषदेत प्रचाराला वेग आलेला आहे. शिवसेना उभाटा पक्षाच्या उमेदवार रोहिणी पाटील घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.
महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. क्रांतिकारी शेतकरी पक्ष, आम आदमी पार्टी आणि मित्रपक्षांच्या वतीने माजी आमदार शंकरराव गडाख यांचं पॅनल रिंगणामध्ये उतरलंय. मोहिनीराज मंदिरामध्ये नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. धाराशिव नगर परिषदेच्या 3 प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 2, 7 आणि 14 मधील निवडणूक स्थगित केली आहे. बडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने 2 नंबरचे उमेदवार दिल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलंय. दरम्यान त्यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही संकेत दिले. मुंबईतील दुबार मतदारांवरती महापालिकेकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे. दुबार मतदारांना पालिकेकडून नोटीस दिली जाणार आहे. पालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जात आहे. लातूरमध्ये काँग्रेसला आणखीन एक धक्का बसलाय. माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे आणि माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळेंनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय. उदगीरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झालाय. फूड सेफ्टी स्टँडर्ड असोसिएशन म्हणजेच FSSI तर्फे अँटी ओबेसिटी डे साजरा करण्यात आलेला आहे. लठ्ठपणावरती उपाय या विषयावरती चर्चासत्र तसंच व्यायामाचं सत्र आणि वैद्यकीय चाचण्या यावेळेला करण्यात आल्या.